नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी जो लेख लिहिला आहे, आधीच लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे एकमेवा द्वितीय. एकमेवा द्वितीयचा अर्थ लक्षात आलाच असेल. काय होतं की आपण कधी बाळ बघायला जातो छोटं, आणि बाळ ते कोणी मुलगी असो मुलगा असो कोणी पण असो, तर बघायला गेल्यावर नॅचरली आपल्या पटकन तोंडातनं निघून जातं की अरे अगदी ह्याच्यासारखा दिसतोय किंवा हिच्यासारखा दिसतोय. तर हे जे आपण ह्याच्यासारखा हिच्यासारखा असं जे म्हणत असतो, ते म्हणत असताना जसं जसं मोठं होतो तसं तसं हे ह्याच्यासारखं हिच्यासारखं दिसणं अगदी वेळोवेळी प्रत्ययाला येतं. खूप दिवसांनी आपल्याला जर कोणी बघितलं, आपल्या आत्या मावशी मामा काका कोणीतरी, तेव्हासुद्धा कमेंट येतेच, अरे किती अगदी ह्याच्यासारखा दिसायला लागला आहे किंवा हिच्यासारखी दिसायला लागली आहे. स्त्री असो पुरुष असो कोणी पण असो. तर याच संकल्पनेवर आधारित मला एक प्रश्न पडला, मला म्हणजे माझ्यातल्या कवयित्रीला, आणि मीच मला विचारू लागले की कुणी म्हणे मी आईसारखी, कुणी म्हणे मी आईसारखी, कुणी म्हणे मी बाबासारखी, कुणी म्हणे मी आईसारखी, कुणी म्हणे मी बाबासारखी, तर कुणी म्हणे मी मावशीसारखी, तर कुणी म्हणे मी आत्यासारखी. प्रश्न पडला माझ्या मनाला, नक्की मी कोणासारखी? प्रश्न पडला माझ्या मनाला, नक्की मी कोणासारखी? नक्की मी कोणासारखी हा प्रश्न मनात घाली रुंजीसारखी. नक्की मी कोणासारखी प्रश्न हा मनात घाली रुंजीसारखी. देवाला म्हटलं, देवा आता तूच सांग रे, नक्की मी कोणासारखी? सांग ना, नक्की मी कोणासारखी? देव हसला, म्हणाला, वेडी कुठली? अगं प्रत्येकाची वेगळी निर्मिती, प्रत्येकाची वेगळी प्रकृती, प्रत्येकाची वेगळी आकृती, नाही का? म्हणूनच तू फक्त तुझ्यासारखी, तू फक्त तुझ्यासारखी. उत्तर ऐकून देवाचं मनात घेतली मस्त गिरकी. उत्तर ऐकून देवाचं मनात घेतली मस्त गिरकी. देवाला म्हटलं, देवा तुझी खास आहे निर्मिती, देवा तुझी खास आहे निर्मिती. मी फक्त माझ्यासारखी, मी फक्त माझ्यासारखी, मी फक्त माझ्यासारखी. तर कसं असतं ना की प्रत्येकामध्ये एक वैशिष्ट्य असतं, एकापासून वेगळं. कुणीच सारखं नसतं, कुणात तेच गुण वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतंच, आणि म्हणूनच हे एकमेवा द्वितीयपण जे आहे ते आपण आपलं जेव्हा समजतो आणि समजून घेतो, त्यावेळेस ना आपला आत्मविश्वास वाढायला खरंच मदत होते. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की आपण आपल्यातला जो काही एक वेगळा गुण आहे किंवा आपलं एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते आपण शोधायचा नक्की प्रयत्न करायला हवा. आणि शोधून सापडलं तर मग त्याच्यावर काम करायला हवं. आणि जरी नाही सापडलं तरीसुद्धा अगदी प्रत्येकाचं वेगळंपण आहेच, आणि ते वेगळंपणच प्रत्येकाला प्रत्येकापासून वेगळं करतं. काय वाटतंय तुम्हाला? माझे विचार आवडले असतील तर मला नक्की कळवा, लाईक करा, इतर ग्रुप्समध्ये शेअर करा. धन्यवाद.